नमस्कार मित्रांनो, आपण पीक विम्यासंदर्भाची उर्वरित जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच बेसिकली पाहायला गेलं तर कालपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाचं सुरुवात झालेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की 2024चा पीक विमा भेटत आहे की 2023चा? हाच सर्वात मोठा डाऊट आहे. सर्वात महत्त्वाचा ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर म्हणजे खरीप पीक विमा 2024चा पेंडिंग राहिलेला तो आत्ता वाटप होत आहे. म्हणजेच 2024च्या पीक विम्याला थोडीफार का होईना वेळ आहे. म्हणजेच जे काय तुम्हाला आता पैसे मिळणार आहे ते 2023च्या खरीप पीक विम्याचे पैसे आहेत. तर चला ही होती ह्या सर्वात महत्त्वाचं ह्या प्रश्नाचं उत्तर. आणि ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना आणखीन सर्वात मोठा प्रश्न पडतो की बाबा ती शेजाऱ्यांना तर भेटले, म्हणजे आमच्या बाजूच्या जिल्ह्यांना भेटले, आम्हाला कधी मिळणार? तर ह्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं आपण परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ व इतर जिल्हे जेवढे कव्हर करण्यात येतील मॅक्झिमम जिल्हे तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण पीक विमा व कृषी संबंधित जी काही अपडेट सर्वात लवकर येते ती तुमच्यापर्यंत तंतोतंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. तर चला व्हिडिओला आपण सुरू करूया. त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तेही करून घ्या. डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय त्याला देखील दाबा व बेल आयकनला ऑल सिलेक्ट करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये आता शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की आम्हाला पीक विमा मंजूर झाला आहे की नाही हे बघायचा. हे कसं बघायचं? कारण शेतकरी बरेचसे इकडे तिकडे चक्रा मारतात, कुणी कुठे चक्रा मारतो, कुणी आधार केंद्रावर जातं. तुम्हाला सोपा उपाय सांगतो. PM किसानच्या वेबसाईटवरती जायचे, त्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती फिल करायची आहे. रकमेमध्ये अवेटेड दाखवत आहे की बाकी गोष्टी दाखवत आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर ह्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट करा व बाकी जिल्ह्यांची अपडेट म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस तुम्हाला देखील फॉलो करायची आहे. ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुम्हाला बघा अवेटेड दाखवत असेल तर तुमची रक्कम यायला थोडासा वेळ आहे. म्हणजेच तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडत असेल की बाबा शेजारच्या जिल्ह्याला भेटले व आम्हाला भेटलेले नाही आहेत, तर हा थोडासा विलंबाची गोष्ट आहे. यामध्ये तुम्हाला रक्कम मिळणार ही निश्चित आहे. तर बघा त्यानंतर आणखीन तुमचा एक प्रश्न पडतो की बाबा काही शेतकरी म्हणतात की आमच्या गावाने आहे, जिल्ह्याने आहे, याद्या ज्या काही आलेल्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवा किंवा तुम्ही त्याच्यावर सविस्तरित व्हिडिओ बनवा. तर आपण बेसिकली पाहायला गेलं तर गेल्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये परभणी जिल्ह्यातली परभणी व गंगाखेड तालुक्यातली काही गावं पाहिले. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गावांना पीक विमा अप्रूव्हल आहे, म्हणजे रक्कम ही शासनामार्फत अप्रूव्ह झालेली आहे पण शेतकऱ्यांना अवेटेड दाखवत आहे व कुठल्या शेतकऱ्यांना अप्रूव्ह झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये त्या जिल्ह्यातले उर्वरित तालुके व गावे कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू. त्याचप्रमाणे बाकी जिल्ह्यांच्या ज्या काही तारखा आहेत पीक विमा मिळण्याच्या, किती तारखेला मिळू शकतो हे देखील आपण डिस्कस करण्याचा आपण प्रयत्न करू. तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा जर यामध्ये, कारण तुमच्या गावाचा देखील उल्लेख केला जाऊ शकतो. तर चला आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये गंगाखेडपर्यंत आलो होतो. आता ह्यामध्ये उर्वरित तालुके आपण तालुक्यातल्या गावांची आपण हे करणार आहोत. तर आता घेऊया आपण सेलू जिल्हा, सेलू तालुका. सेलूमध्ये वाकी एक गाव आहे, खळगाव आहे, पिंपराळा आहे, हादगाव आहे, गोमेकावाडी आहे व त्याचप्रमाणे सेलूमधील आता बाकी गावांचा देखील आपण उल्लेख करणार आहोत. आता बघा सेलूमध्ये कुंडी आहे, ढेंगळी पिंपळगाव आहे, करडगाव आहे, निपाणी टाकळी आहे, पिंपरी आहे, खादगाव आहे, कन्हेरवाडी आहे, राजवाडी आहे, डिग्रस आहे, 2 डिग्रस आहे. डिग्रस खुर्द वेगळं आणि बुद्रुक वेगळं. त्यानंतर राजा, सोन्ना आहे, वळंगवाडी आहे, हतनूर आहे, साळेगाव आहे, ब्राह्मणगाव आहे, 2 ब्राह्मणगाव आहेत परभणीच्या बाजूचे. त्यानंतर तांदूळवाडी आहे, आडगाव आहे, राजुरा आहे, त्यानंतर खैरी आहे, कुंभारी आहे, देवगाव आहे, देवगाव झाल्यानंतर आरसड आहे, वाई आहे, एक वाई हिंगोली जिल्ह्यात देखील आहे. ती वाई ही वाई वेगळी, दोन्हीमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर सेलू तालुका झाला, त्यानंतर आपण मानवत तालुक्यातले जावं जाणून घेऊया. त्यानंतर इटाळी आहे, पादोळी आहे, बोंदरवाडी आहे, रोडी आहे, आंबेगाव आहे, सावळी आहे, त्यानंतर खडकवाडी आहे, कुंभारी आहे, मंगरूळ आहे, साखरेवाडी आहे. साखरेवाडी झाल्यानंतर पाथरी आहे. आता पाथरी तालुक्यामध्ये आता बोललो आपण. पाथरीमध्ये तुरा आहे, रेणापूर आहे, बाबुलदार आहे, वाघाळा आहे, निवळी आहे. निवळी झाल्यानंतर डाकू पिंपरी आहे, मसलतांडा आहे, ढालेगाव आहे, मसला आहे, गौडगाय आहे, उमरा आहे. त्यानंतर पाथरी झाल्यानंतर आपण सोनपेठकडे वळूया. काही गावं राहिली असतील, चिंता करू नका, तुमची देखील अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये आहे. सोनपेठमध्ये आता शिरशी आहे, गोळेगाव आहे, त्यानंतर गवळी पिंपरी आहे, निमगाव आहे, भिसेगाव आहे, त्यानंतर धामोनी आहे, बोरदगाव आहे, खडका आहे, करम आहे. एवढ्या गावांचा सोनपेठमध्ये उल्लेख आहे. आता बघा आता राहिले जिंतूर तालुक्यातली गावं राहिले, त्यानंतर पूर्णा तालुक्यातली काही गावं राहिले. जिंतूर झालं, पूर्णा झालं, पालम झालं, या गावामधले तालुके आता सध्या राहिलेले आहेत. तुम्हाला देखील सविस्तरपणे व्हिडिओ हा येत आहे. तुम्ही चॅनलला व्हिजिट करा.
त्यानंतर बाकी जी काही तुम्हाला अपडेट आहे पीक विमा कधी मिळणार आहे, हिंगोलीचा पीक विमा झाला की लागलीच बाकी जिल्ह्यांना देखील वाटपाची सुरुवात होणार आहे. कारण कुठून ना कुठून होईना सुरुवात झालेली आहे व तुमच्या हे जेवढा काही तुम्ही पीक विमा क्लेम केलेला आहे त्यानुसार तुमच्या खात्यावर रक्कम होत आहे. कुणाच्या 17,500, कुणाच्या 22,500, कुणाला 20,500 अशी रक्कम मिळत आहे. तर ह्याबाबत काळजी नसावी. जशीच लागलीच पुढची अपडेट येईल ती देखील चॅनलला सर्वात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.